हाय एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण सिलेबस बघितला होता. आता ह्या लेक्चरमध्ये आपण मॉड्यूल फर्स्टमधील इंट्रोडक्शन टू ॲडव्हर्टायझिंग बघणार आहोत. त्यातला IMC म्हणजे काय, त्याच्या कन्सेप्ट्स, त्याच्या डेफिनेशन्स, मीनिंग, फीचर्स, एलिमेंट्स बघणार आहोत. ओके, स्टार्ट करूया. इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशनपासून, त्याला इन शॉर्टमध्ये IMC असं म्हटलं जातं. तत्पूर्वी मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये ॲडव्हर्टायझिंग म्हणजेच काय, त्याला मराठीमधून काय म्हटलं जातं किंवा मराठीमधून त्याचं थोडक्यात मिनिंग सांगितलं होतं. पुन्हा एकदा तुम्हाला मी रिमाइंड करून देते. ॲडव्हर्टायझिंगला मराठीमधून जाहिरात कला असं म्हटलं जातं. जाहिरात कला म्हणजेच लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, लोकांचे त्याकडे लक्ष वेधणे हा उद्देश असतो. ओके, आता आपण IMC म्हणजे काय ते बघूया. इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन, त्याला इन शॉर्टमध्ये IMC असं म्हटलं जातं. त्याचं मिनिंग बघूया आणि डेफिनेशन बघूया. टुडेज बिझनेस एन्व्हायरमेंट हॅज बिकम हायली डायनामिक. बिझनेस एन्व्हायरमेंट हे स्थिर नसतं, त्यामध्ये चेंजेस होत राहतात. नवीन नवीन उत्पादनं मार्केटमध्ये येत असतात. त्यांचे फीचर्स हे डिफरंट असतात आणि प्रत्येकजण आपलंच प्रोडक्ट चांगलं कसं आहे हे पटवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो. विथ अन इन्क्रीज इन ग्लोबल कॉम्पिटिशन, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस अँड फास्ट इन्फॉर्म कन्झ्युमर्स, स्पर्धा वाढत चाललेली आहे जागतिक. त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजी पण नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे आणि ग्राहकांपर्यंत प्रोडक्ट लवकर पोचत आहेत. टेक्नॉलॉजी नवीन नवीन येत असल्यामुळे ग्राहकांना प्रोडक्टबद्दल माहिती लगेच मिळते. इट हॅज बिकम इम्पॉर्टंट फॉर बिझनेस टू मेक अ पॉवरफुल इम्पॅक्ट ऑन टार्गेट ऑडियन्स अँड मार्केट. असा एखादा पॉवरफुल इम्पॅक्ट शोधून काढला पाहिजे की टार्गेट ऑडियन्सपर्यंत लगेच पोचता येईल. IMC इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कम्युनिकेशन ट्रेंड ॲडॉप्टेड ऑल ओव्हर बाय कंपनीज. IMC सगळ्याच कंपनी यूज केल्या जातात, कारण हा असा ट्रेंड आहे की तो ग्राहकांपर्यंत लगेच. IMC म्हणजेच काय, तर कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीचं केलं जातं ग्राहकांपर्यंत. वस्तू कशा आहेत, सेवा कशा आहेत, त्यांचा वापर कसा केला जातो, त्यांचे फायदे काय आहेत, बेनिफिट्स काय आहेत, हे ग्राहकांपर्यंत पोचवले जातात. ओके, तुम्हाला आता बोल्डमध्ये नेक्स्ट पॅराग्राफमध्ये दिसतं आहे बघा. इंटिग्रेटेड ऑल द मेथड्स ऑफ ब्रँड प्रमोशन टू प्रमोट अ पर्टिक्युलर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस अमंग टार्गेट कस्टमर्स. इंटिग्रेटिंग ऑल द मेथड्स, मीडिया वापरली जाते ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी. सेल्स प्रमोशनल टूल्स वापरले जातात. सेल्स प्रमोशनल टूल्स, पर्सनल सेलिंग केलं जातं. त्याच्यानंतर स्पॉन्सरशिप केली जाते, पब्लिक रिलेशन ठेवले जातात, पब्लिसिटी केली जाते, ॲडव्हर्टायझिंग केली जाते, ज्या थ्रू ग्राहकांना प्रोडक्ट आणि सर्व्हिस टार्गेट ग्राहकांपर्यंत पोचले पाहिजे. यासाठी प्रमोशन टू प्रमोट म्हणजे पुढाकार घेणे. प्रमोशन म्हणजे प्रसिद्धी देणे एखाद्या प्रोडक्टला. ओके, आता आपण डेफिनेशन बघूया. एक डेफिनेशन त्याने दिली आहे बघा. दोन्ही डेफिनेशन सोपे आहेत, पण एक अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची डेफिनेशन जरा सोपी आहे, ती बघूया. IMC as a comprehensive plan that evaluate the strategic roles of a variety of communication disciplines and combine these disciplines to provide clarity, consistency and maximum communication impact. कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लान केला जातो. स्ट्रॅटेजिक रोल, डावपेच खेळले जातात. वेगवेगळी पद्धतीने कम्युनिकेशन केलं जातं. कम्युनिकेशनमध्ये पण डिसिप्लिन असतं, कसंही कम्युनिकेशन केलं जात नाही. कम्युनिकेशन असं केलं जातं की त्यामध्ये क्लॅरिटी असते, कन्सिस्टन्सी असते आणि मॅक्झिमम कम्युनिकेशन इम्पॅक्ट असतो. जास्तीत जास्त त्या वस्तू किंवा सेवाबद्दल माहिती दिली जाते की ग्राहकांच्या मनापर्यंत त्या वस्तू पोचल्या पाहिजेत. ग्राहक पुन्हा रिपीट परचेस करायला गेले पाहिजेत की हां, ते प्रोडक्ट चांगलं आहे. त्याची ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्याची एवढी चांगली ॲडव्हर्टाइजमेंट आहे की लोकांच्या मनात ती वस्तू किंवा ती सेवा ही
ग्राहकांच्या मनात कायमस्वरूपी लक्षात राहायला पाहिजे. हे एक डेफिनेशन करा, खूप सोपी डेफिनेशन आहे. यानंतर आपण IMCचे फीचर्स बघूया काय आहेत ते. टोटल IMCचे 8 फीचर्स आहेत, बघूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.